आरती करताना दिवा गोलच का फिरवला जातो यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार. आपण देवाची आरती करताना दिवा देवासमोर गोलाकार पद्धतीनं फिरवत असतो. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, आरतीचा दिवा सरळ न फिरवता तो गोलच का फिरवला जातो? यामागे आपल्या धार्मिक परंपरेमध्ये एक सुंदर आध्यात्मिक अर्थ सांगितला जातो. तो असा, आरती म्हणजे केवळ एक दिवा फिरवण्याची प्रक्रिया नाही आहे, तर ती देवतेला एक प्रकाश अर्पण करण्याची आणि आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्याची एक प्रार्थना आहे. तर गोलाकार फिरवण्या मागे एक महत्त्वाचा प्रतिकात्मक अर्थ असा मानला जातो की प्रकाश सर्व दिशांना पोहोचावा आणि आपल्या जीवनातील प्रत्येक बाजू देवाच्या कृपा प्रकाशाने उजळून निघावी. आरती करताना दिव्याची ज्योत देवतेच्या समोर फिरवली जाते. यामागे आपल्या शरीर, मन आणि बुद्धीला देवाच्या चरणी समर्पित करण्याची एक भावना अशी व्यक्त केली जाते. काही पूजा पद्धतींमध्ये आरती करताना देवतेच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांसमोर विशिष्ट पद्धतीनं आरती फिरवण्याची ही परंपरा जशी दिसते. परंपरा म्हणजे उदाहरणार्थ प्रथम चरण, नंतर नाभी आणि त्यानंतर मुख अशा क्रमाने आरती करण्याची एक परंपरा सांगितली जाते. मात्र आरतीची पद्धत संप्रदाय कुलाचारानुसार ही बदलत असते. याकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर गोलाकार आरती म्हणजे पूर्णत्वाचं एक प्रतीक मानलं जाऊ शकतं. जसं विश्वामध्ये ग्रह नक्षत्रांची गती आहे, तसंच जीवनामध्ये ही सतत चक्राकार गती ही आपल्यामध्ये सुद्धा सुरू राहिली पाहिजे. त्या विश्वचक्राच्या केंद्रस्थानी परमेश्वर जसं आहे, अशी भक्तीची भावना आरतीमध्ये ती व्यक्त केली जाते. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर दिव्याची ज्योत प्रकाश आणि उष्णता निर्माण करत असते. आरती करताना दिवा हलवल्यामुळे प्रकाश वेगवेगळ्या दिशांना दिसत असतो. मात्र यामुळे कोणतीही अदृश्य नकारात्मक ऊर्जा वैज्ञानिकदृष्ट्या ही नष्ट होत असते. याचा ठोस पुरावा उपलब्ध. म्हणून पुढच्या वेळी आरती करताना फक्त दिवा फिरवू नये. हे देवा, माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून मला ज्ञान, सुबुद्धी आणि योग्य मार्ग दाखव.